भाऊ बहीण ऑफिशियल या चॅनेलवर तुमचे सहर्ष स्वागत करते. जर तुम्ही आमचं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. कधीकधी आयुष्य मोठा धक्का देत नाही, ते फक्त एक शांत क्षण देतं, जिथे तुम्ही अचानक अपेक्षा ठेवणं थांबवता. आणि हाच तो क्षण असतो जिथे वृषभ राशीचं आयुष्य बाहेरून काही न बदलता आतून पूर्णपणे वेगळ्या दिशेने वळू लागतं. ही गोष्ट ओरडत नाही, ती सावकाश घडते. पण एकदा सुरू झाली की मागे वळून पाहण्याची गरजच राहत नाही. वृषभ राशी जेव्हा अपेक्षा ठेवणं थांबवते, तेव्हा आयुष्य शांतपणे पण खोलवर बदलू लागतं. वृषभ राशी स्वभावाने स्थिर, प्रेमळ आणि मनापासून नात्यांना धरून ठेवणारी असते. ती फार पटकन कोणावर विश्वास ठेवत नाही, पण एकदा ठेवला की पूर्ण समर्पणाने ठेवते. म्हणूनच अपेक्षा हा तिच्या आयुष्याचा मोठा भाग असतो. माणसांकडून, नात्यांकडून आणि स्वतःकडूनही. पण जेव्हा वृषभ राशीच्या मनात एक एक क्षण असा येतो की आता अपेक्षा नाही, त्या क्षणापासून आयुष्यात बाह्य गोंधळ न होता आतून मोठी उलथापालथ सुरू होते. अपेक्षा सोडल्यावर वृषभ व्यक्ती शांत दिसते, पण ही शांतता दुर्बलतेची नसते. ही शांतता अनुभवातून आलेल्या समजुतीची असते. ती लोकांना बदलण्याचा आग्रह सोडते, स्वतःला समजावण्याचा थकवा संपवते आणि मनात एक स्पष्ट रेषा ओढते इथपर्यंतच. यानंतर ती कोणावर रागावत नाही, तक्रार करत नाही, पण भावनिक गुंतवणूक हळूहळू मागे घेते. ही प्रक्रिया गोंधळात नाही तर स्थिरपणे घडते. या टप्प्यावर वृषभ राशी स्वतःकडे वळते. तिला अचानक स्वतःच्या किमतीची जाणीव होते. जी कामं, जी नाती, जे संवाद तिला मानसिक थकवा देत होते, ते ती न बोलता बाजूला ठेवते. अपेक्षा नसल्यामुळे निराशाही उरत नाही आणि त्यामुळे अंतर्गत बळ प्रचंड वाढतं. इथेच आयुष्याची दिशा बदलते. कारण आता तिचे निर्णय भावनांवर नाही तर आत्मसन्मानावर आधारलेले असतात. या शांत उलथापालथीचा परिणाम असा होतो की वृषभ राशीच्या आयुष्यात चुकीचे लोक आपोआप दूर होतात आणि योग्य संधी नकळत जवळ येतात. तिला कोणाला गमावल्याची वेदना कमी वाटते, कारण तिने स्वतःला पुन्हा मिळवलेलं असतं. ही अवस्था बाहेरून साधी दिसते, पण आतून ती पुनर्जन्मासारखी असते, शांत, स्थिर आणि कायमस्वरूपी. वृषभ राशी जेव्हा अपेक्षा ठेवणं थांबवते, तेव्हा आयुष्य आरडाओरड करत नाही. ते फक्त योग्य जागी बसायला लागतं. या अवस्थेनंतर वृषभ राशीच्या आयुष्यात आणखी एक सूक्ष्म पण निर्णायक बदल घडतो. ती आता कोणालाही स्वतःचं महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न करत नाही. आधी ज्या गोष्टींसाठी ती समजून घेण्याची, थांबण्याची, सहन करण्याची भूमिका घेत होती, त्या जागी आता स्पष्टता येते. तिला कळून चुकतं की शांत राहणं म्हणजे हरलेपण नाही, तर स्वतःला वाचवण्याचा मार्ग आहे. या टप्प्यावर वृषभ राशीची ऊर्जा बदलते. ती कमी बोलते, पण तिच्या उपस्थितीला वजन येतं. लोक तिच्या शांततेला दुर्लक्ष समजतात, पण प्रत्यक्षात ती आतून स्वतःला नव्याने घडवत असते. ती आता प्रत्येकाला उत्तर देणं गरजेचं समजत नाही. कोण योग्य आहे, कोण तात्पुरतं आहे, हे ती शब्दात नाही तर कृतीतून ओळखायला शिकते. अपेक्षा नसल्यामुळे तिच्या मनात एक वेगळीच मोकळीक निर्माण होते. आधी हे असं का झालं, किंवा तो किंवा ती असं का वागला, असे प्रश्न मनात चालू असायचे. आता ते प्रश्न थांबतात आणि जेव्हा प्रश्न थांबतात तेव्हा निर्णय स्पष्ट होतात. वृषभ राशी मग आयुष्यातील महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करू लागते. स्वतःचं स्थैर्य, स्वतःची वाढ आणि स्वतःचं समाधान. या शांत बदलाचा सर्वात मोठा परिणाम असा होतो की वृषभ राशीची सहनशक्ती कमी होत नाही, पण ती योग्य ठिकाणी वापरली जाते. ती आता चुकीच्या ठिकाणी थांबत नाही. जिथे आदर नाही, तिथे तिची उपस्थिती नसते. हे बदल अचानक दिसत नाही, पण एकदा झाले की मागे वळून पाहावंसं वाटत नाही. हळूहळू तिच्या आयुष्यात अशा लोकांचा प्रवेश होतो ज्यांना स्पष्टीकरण नको असतं, ज्यांना तिची शांतता समजते. कारण वृषभ राशी जेव्हा अपेक्षा ठेवणं सोडते, तेव्हा ती लोकांशी नाही तर स्वतःशी प्रामाणिक होते. आणि ही प्रामाणिकता आयुष्याला बाहेरून नाही तर आतून मजबूत करते. ही उलथापालथ मोठ्या घटनांमधून नाही तर लहान निर्णयांमधून घडते. कधी न बोलण्याचा निर्णय, कधी दूर राहण्याचा, तर कधी फक्त स्वतःला निवडण्याचा. आणि याच निर्णयांमधून वृषभ राशीचं आयुष्य हळूच पण कायमचं वेगळ्या मार्गावर वळतं. यापुढील टप्प्यावर वृषभ राशीच्या व्यक्तिमत्वात एक नवा स्थैर्यपूर्ण आत्मविश्वास जन्माला येतो. हा आत्मविश्वास गर्भातून आलेला नसतो,
तर अनेक वेळा दुर्लक्षित झाल्यानंतर तयार झालेला असतो. ती आता स्वतःला सतत सिद्ध करण्याच्या स्पर्धेत राहत नाही. लोक काय समजतील, काय बोलतील यापेक्षा स्वतःचा अंतर्गत तोल सांभाळणं तिला अधिक महत्त्वाचं वाटू लागतं. या अवस्थेत वृषभ राशी वेळेची किंमत ओळखायला शिकते. कुणासाठीही आपला वेळ, ऊर्जा आणि भावना सहज उपलब्ध ठेवणं ती थांबवते. जे क्षण आधी वाया जात होते ते आता स्वतःच्या उन्नतीसाठी वापरले जातात. त्यामुळे तिच्या आयुष्यातील गती कमी झाल्यासारखी वाटते, पण प्रत्यक्षात ती अधिक अचूक दिशेने पुढे चाललेली असते. या शांत रूपांतरणाचा परिणाम निर्णय क्षमतेवर स्पष्टपणे दिसतो. वृषभ राशी आता अर्धवट निर्णय घेत नाही. होकार आणि नकार दोन्ही ठाम असतात. पाहू, नंतर बघू अशा गोष्टी कमी होतात. कारण अपेक्षा नसल्यामुळे संभ्रमही राहत नाही. जे योग्य आहे ते स्वीकारलं जातं आणि जे जुळत नाही ते न थांबता सोडून दिलं जातं. या टप्प्यावर तिचं नातेसंबंधांशी नातं बदलतं. ती नात्यांपासून पळत नाही, पण त्यात स्वतःला हरू देत नाही. भावनिक समतोल राखणं तिला जमतं. त्यामुळे तिच्या आजूबाजूचं वातावरणही बदलू लागतं. अधिक स्थिर, कमी नाट्यमय आणि मानसिकदृष्ट्या हलकं. एक महत्त्वाचा बदल असा होतो की वृषभ राशी आता एकटी असण्याला घाबरत नाही. उलट एकांतात तिला स्वतःची खरी ओळख सापडते. शांततेत तिचं मन स्पष्ट होतं आणि त्या स्पष्टतेतून भविष्यासाठी नवे मार्ग तयार होतात. ही अवस्था बाहेरून साधी वाटते, पण आतून ती आयुष्याची दिशा बदलणारी असते. या सगळ्या प्रक्रियेत कोणताही गाजावाजा नसतो, ना मोठे वाद, ना नाट्यपूर्ण ब्रेक. फक्त हळूहळू बदलणारी मानसिकता आणि खोलवर रुजणारी शहाणपणाची ताकद. आणि याच ताकदीमुळे वृषभ राशीचं आयुष्य आता परिस्थितीवर नाही तर स्वतःच्या समजुतीवर चालू लागतं. या अवस्थेनंतर वृषभ राशीच्या आयुष्यात एक वेगळाच दृष्टिकोन आकार घ्यायला लागतो. ती आता गोष्टी कशा असायला हव्यात यावर अडकून राहत नाही, तर जशा आहेत तशा स्वीकारायच्या की नाही याचा निर्णय घेते. हा बदल सूक्ष्म असतो, पण परिणाम खोलवर जाणारा असतो. कारण याच टप्प्यावरती वास्तवाशी तडजोड न करता वास्तवाशी जुळवून घेण्याची कला शिकते. वृषभ राशीची मानसिक ताकद इथे अधिक परिपक्व होते. ती भावनांवर प्रतिक्रिया देत नाही, तर परिस्थितीला समजून घेऊन प्रतिसाद देते. त्यामुळे लोकांना कधीकधी असं वाटतं की ती थंड झाली आहे, पण प्रत्यक्षात ती अधिक सजग झालेली असते. प्रत्येक गोष्ट मनाला लावून घेणं थांबतं आणि त्यामुळे अंतर्गत थकवा हळूहळू नाहीसा होतो. या टप्प्यावर तिच्या आयुष्यातील प्राधान्यक्रम पूर्णपणे बदलतात. आधी जी मान्यता, कौतुक किंवा साथ महत्त्वाची वाटत होती, त्या जागी आता शांत झोप, मानसिक समाधान आणि आत्मिक स्थैर्य येतं. ती अशा गोष्टी निवडते ज्या दीर्घकाळ उपयोगी ठरतात. तात्पुरत्या आनंदापेक्षा कायमस्वरूपी शांतीला महत्त्व देते. वृषभ राशीला आता हे उमगतं की सर्व प्रश्नांची उत्तरं लगेच मिळत नाहीत आणि ते मिळायलाच हवं असंही नाही. काही गोष्टी अनुत्तरित राहिल्या तरी आयुष्य पुढे जातं, हे ती स्वीकारते. हा स्वीकार तिला हलकं करतो. ओझं कमी झाल्यासारखं वाटतं आणि मन अधिक मोकळं होतं. या बदलाचा परिणाम तिच्या कामावर, निर्णयांवर आणि भविष्याच्या योजनांवरही दिसून येतो. ती आता घाईघाईने काहीच करत नाही. प्रत्येक पाऊल विचारपूर्वक पण भीतीशिवाय टाकलं जातं. त्यामुळे चुका कमी होतात आणि जे यश मिळतं ते टिकणारं असतं. शेवटी वृषभ राशी एका अशा अवस्थेत पोहोचते जिथे तिला कोणालाही दोष द्यायची गरज वाटत नाही. कारण तिने स्वतःची जबाबदारी स्वतःकडे घेतलेली असते. अपेक्षा सोडल्यावर आलेली ही शहाणपणाची शांतता आयुष्याला बाहेरून नाही तर आतून समृद्ध करते. आणि हीच समृद्धी वृषभ राशीला आयुष्यातील कोणत्याही उलथापालथीत स्थिर ठेवते. या पुढच्या प्रवासात वृषभ राशीच्या विचारसरणीत एक शांत पण ठाम स्पष्टता तयार होते. ती आता कोणत्याही परिस्थितीत स्वतःचा स्वभाव बदलत नाही, तर परिस्थितीला किती महत्त्व द्यायचं हे ठरवते. आधी जी गोष्ट मनस्थिती बदलायची ती आता फक्त एक अनुभव म्हणून स्वीकारली जाते. त्यामुळे तिच्या आयुष्यात भावनिक चढ-उतार कमी होतात आणि स्थिरता अधिक खोलवर रुजते. या टप्प्यावर वृषभ राशीला स्वतःच्या मर्यादा स्पष्टपणे जाणू लागतात. कुठे थांबायचं, कुठे मागे हटायचं आणि कुठे पूर्ण ताकदीने उभं राहायचं हे ती अंतःप्रेरणेने ओळखते. कुणाला दुखू नये म्हणून स्वतःला दुखावण्याची सवय इथे संपते. हा बदल न बोलता घडतो, पण त्याचा परिणाम आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्रात दिसतो. एक महत्त्वाची गोष्ट अशी घडते की
वृषभ राशी आता भूतकाळात अडकून राहत नाही. जे झालं त्याचा अर्थ शोधून पुढे जाते. आठवणी राहतात पण त्या जखम होत नाहीत. अनुभव शहाणपणात बदलतात. त्यामुळे मनावरचं ओझं कमी होतं आणि वर्तमान क्षण अधिक स्पष्टपणे जगता येतो. या शांत उलथापालथीत तिची निरीक्षण शक्ती वाढते. ती लोकांच्या शब्दांपेक्षा त्यांच्या वागणुकीकडे जास्त लक्ष देते. त्यामुळे चुकीचे अंदाज कमी होतात आणि योग्य लोकांची ओळख पटकन होते. वृषभ राशी आता कमी लोकांवर विश्वास ठेवते, पण जिथे ठेवते तिथे तो भक्कम असतो. हळूहळू तिच्या आयुष्यात एक वेगळाच आत्मसन्मान तयार होतो, जो बाह्य यशावर अवलंबून नसतो. स्वतःच्या मूल्यांची जाणीव असल्यामुळे ती कोणत्याही परिस्थितीत स्वतःला कमी लेखत नाही. हेच अंतर्गत बळ तिला आयुष्यातील अनपेक्षित वळणावरही स्थिर ठेवतं. या सगळ्या प्रक्रियेत कुठेही घाई नसते. बदल घडतो, पण शांतपणे. वृषभ राशी जेव्हा अपेक्षा पूर्णपणे मागे ठेवते, तेव्हा आयुष्याशी तिचं नातं संघर्षाचं राहत नाही, तर समजुतीचं बनतं. आणि याच समजुतीतून तिचं आयुष्य हळूहळू पण कायमस्वरूपी अधिक संतुलित आणि मजबूत होत जातं. या अंतिम टप्प्याकडे जाताना वृषभ राशीच्या आयुष्यात एक अतिशय सूक्ष्म पण निर्णायक बदल घडतो. ती आता आयुष्यावर नियंत्रण ठेवण्याचा हट्ट सोडते. गोष्टी आपल्या मनासारख्या घडाव्यात यासाठी जी आतली धडपड होती ती शांत होते आणि या शांततेत आयुष्य स्वतःहून योग्य ठिकाणी बसू लागतं. जे अडखळलेलं होतं ते सावरतं. जे अडलेलं होतं ते मार्ग शोधतं. या अवस्थेत वृषभ राशीची सहनशीलता अजूनही तशीच असते, पण ती आंधळी नसते. ती आता त्रास सहन करण्याला स्वभाव म्हणत नाही. जे मनाला सतत थकवतं अशा गोष्टींपासून ती अंतर ठेवते. यात कोणताही अहंकार नसतो, फक्त स्वतःच्या मानसिक आरोग्याची जाणीव असते. त्यामुळे तिचं आयुष्य हळूहळू हलकं पण अधिक अर्थपूर्ण होतं. या टप्प्यावर वृषभ राशीला एक वेगळी स्वातंत्र्याची भावना अनुभवायला मिळते. कोणालाही खुश ठेवण्याचं दडपण राहत नाही. स्वतःच्या निर्णयांवर शंका घेणं कमी होतं. चूक झाली तरी चालेल ही तयारी तिच्या मनात येते आणि यामुळे ती अधिक निर्भयपणे पुढे जाते. हे धैर्य गाजावाजाचं नसतं, पण आतून मजबूत असतं. तिच्या आयुष्यातील नातेसंबंध आता कमी पण खरे राहतात. संवाद कमी असला तरी तो खोटा नसतो. उपस्थिती कमी असली तरी ती प्रामाणिक असते. त्यामुळे नात्यांमध्ये शांतता येते. कधीकधी अंतरही येतं, पण ते अंतर तोडणारे नसून समज देणारे असते. एक महत्त्वाची गोष्ट अशी घडते की वृषभ राशी आता आयुष्याच्या गतीशी झगडत नाही. जे वेगाने यायचं आहे ते येतं, जे हळू यायचं आहे ते तसंच येऊ देते. या स्वीकारामुळे तिच्या मनात संयम तयार होतो आणि संयमातून स्थैर्य जन्माला येतं. हे स्थैर्यच तिचं खरं बळ बनतं. शेवटी वृषभ राशी अशा टप्प्यावर येते जिथे आयुष्य तिला चाचपडताना दिसत नाही, तर साथ देताना जाणवतं. कारण अपेक्षा सोडल्यावर ती आयुष्याशी लढत नाही, ती आयुष्याला समजून घेते आणि ही समजूत कोणत्याही मोठ्या गोंगाटाशिवाय तिच्या आयुष्यात अशी उलथापालथ घडवते, जी बाहेरून दिसत नाही पण आतून सगळंच बदलून टाकते. जर या शब्दांमध्ये तुम्हाला तुमचं प्रतिबिंब दिसत असेल तर इथेच थांबू नका. हे फक्त वाचण्यासाठी नाही तर आतून समजून घेण्यासाठी आहे. आज एक क्षण काढा आणि स्वतःला विचारा, मी कुठे स्वतःला मागे ठेवतोय, कुठे अजूनही न बोलता सहन करतोय. त्या प्रश्नाचं उत्तर सापडलं की बदल आपोआप सुरू होईल. हा प्रवास एकट्याने करावा लागत नाही. अशाच शांत पण आयुष्य बदलणाऱ्या सत्यांसाठी पुढेही जोडलेले राहा. प्रत्येक पोस्ट, प्रत्येक शब्द तुम्हाला तुमच्याच आतल्या शक्तीची आठवण करून देईल. तुमचं आयुष्य तुमच्या समजुतीवर चालावं हीच खरी सुरुवात आहे. आज नाही तर कधीच नाही. स्वतःला समजून घेण्याची ही पायरी इथेच थांबू नका. पुढचं वाचन, पुढची जाणीव आणि पुढचा बदल हे सगळं तुमच्यापासूनच सुरू होतो. श्री स्वामी समर्थ महाराज.